विराज ते निमकरदा रोड खराब आहे. जो कोणी येणार पाहून येणार. इथं ट्रॉफिक जास्त राहते या रोडवर. ते आपला निमकरदा रोड आणि हा रोड एवढा खराब झालेला आहे की गाडी टाईम कवर होत नाही आपला. आणि एमर्जन्सी पेशंट राहिले या रस्त्याने चुकून येऊ नये. दुसरा जर रस्ता असेल चांगला त्या रस्त्याने येणे एमर्जन्सी पेशंट आले ॲम्ब्युलन्सवाल्याने बी ह्या रस्त्याने याचा तर पाहून येणे. हा रस्ता खूप खराब झालेला आहे. आता लोक मोठे गड्डे पडलेले आहेत. मला हा पूर्ण रस्ता दाखवतो मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती CB चेतन 04 वर. हे माझा चॅनल नंबर आहे. चॅनल नेम आहे. आता यूट्यूब चॅनल झालेला आहे मित्रांनो. आपण काही आता आपल्या जिथं काही आपल्या जे काही समस्या असतील ड्रायव्हर लोकांच्या रोडविषयीच्या काही असेल त्या आपण आपल्या यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता. पुण्या रोडवरती कुठं गड्डे आहेत, कुठं काय, कोणता रोड खराब आहे ते आपलं रोड आपल्या चॅनलवरती दिसणार. आपलं चॅनल नाव आहे, चॅनलचं नाव आहे CB चेतन 04. हे आपलं चॅनलचं नाव आहे. यूट्यूबवर जाऊन कोणी सर्च करून ते तुम्हाला तिथं आपले नवीन व्हिडिओ भेटत राहतील. जोराला गाडी चालवता येत नाही. शिवशंभूचं मंदिर आहे इथं. रोड सिंगल आहे. ट्रॉफिक कशी आहे.
गाडी. एक तर अशोक लेलँड गाडी आहे मित्रांनो. अशोक लेलँड गाडी कोणी जर घेत असेल नका घेऊ. मी याच्यासाठी म्हणतो की गाडी जंप एवढी करते बारो. गाडी चालवणं जीवार येते. 40-32च्या स्पीड नाही आहे. तेच आपलं टाटा एस सगळ्यात चांगली गाडी आहे. आता नवीन गाडी निघालेली आहे टाटा एस. 1 नंबर गाडी आहे ते मित्रांनो. उरळ गावात तर खूपच रस्ता खराब आहे. ते उरळ गाव आहे. काय प्यायची मारा चालू आहे. उरळगाव मित्रांनो. कशी गाडी चालू आहे या रोडने. आता आला सगळे इकडे रोड झालेले आहेत. आज रोड बाकी आहे. आला या रोडने कुठं चांगला आहे. थोडा फारच चांगला. जास्त मुश्किल आहे चांगला रोड सापडणं. तिसऱ्या गेअरात गाडी आहे. तिसऱ्या गेअरातच गाडी आहे. रात्री निघालो मी. आज निघालो 3 वाजता. 3 वाजतापासून निघालो तर आता मी घरी. तिथं काय ते ऑफिसवर जावं लागते. ऑफिसवर गेल्यानंतर काही तिथं ठेवणे आहे. आणि ते कोणती गाडी आहे सुप्रो, महिंद्राची सुप्रो गाडी आहे. बरी आहे. या गाडीपेक्षा तरी बरी आहे म्हणा. ती गाडी शोरूमला टाका. तिच्या सायलेन्सरचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. तो
प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, म्हणजे गाडी शोरूमला टाकून द्यायची आहे. आणि आज माणूस आला म्हणे उद्या सकाळी घेऊन जा लागेल त्या माणसाला गाडी, म्हणजे हे दाखवाले. तर चला आता आपले उद्याचा अखेर दिवस राहील, उद्याचा किंवा परत दिवसचा आपली गाडी भाऊ आले की भाऊसोबत जाऊ, गाडी पाहू, म्हणजे चालू गाडी शिकू जराशी. गाडी शिकल्यानंतर मग आपण आपली गाडी तिकडली गाडी हातात घेऊ, मोठी गाडी. मग चांगले रील भेटते तिथं, म्हणजे व्हिडिओचा काढू बा आपण चांगले तिकडले, जिथं जिथं जाणार तिकडे व्हिडिओ काढणार आपण. आला डबल आला एक खराब रस्ता दाखवत तुम्हाला. सध्या नवीन असल्याच्यानं आपल्याला काय बोला काय नाही ते आपल्याला सुचत नाही आणि समजत नाही. मी एवढंच सांगतो, या रोडने असा आता पाहून या आणि रात्रीचं खास करून म्हणजे पाहून येणे गाडी. दिवसा तरी आता आपल्याला गड्डे दिसतात आपल्याला, दिवसा इथं गड्डा आहे तिथं गड्डा आहे, पण रात्री गड्डे दिसणं मुश्किल आहे. त्याच्यानं रात्री जो कोणी गाडी चालवत असेल मंडीची गाडी कोणची गाडी, तर या रोडने असाल तर आरामशीर पाहून येणे. हा रोड चांगला नाही. हा आला गती रोड. हे आमच्या मित्राचं गाव आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडते तर लाईक कमेंट शेअर आणि मला सबस्क्राईब फॉलो जरूर करा. आणि तुम्ही एक जर फॉलो केला, फॉलो केला, लाईक केलं, कमेंट केलं की मला व्हिडिओ काढायची इच्छा होते. म्हणजे अजून इच्छा आम्हाला व्हिडिओत काही नाही, पण तेवढंच कोणाला त्रास नाही. पहा हे गाडी पंक्चर झाली, पाहू शकता ते गाडी पंक्चर झाली. काही गरमत दिसते. हा रस्ता लागला थोडाफार चांगला. आणि चांगला लागतो आपल्याला कशी जम्प करते गाडी. यार मरे एक वाटत आता मी जाणार मोठ्या लाईनच्या गाडीवर जाणार आता. 13 टनची गाडी आहे, 6 टायर आहे. मला लय दिवस झाले मी घरचं कधी सोडलं नाही. गेलो समजा तर संध्याकाळी वापस येतो. आता मला जरा गमणार का नाही गमणार काय माहीत, पण गमावं तर लागेनच की मजबुरी आहे एवढी आपल्याला. पैशाची आवश्यकता आपल्याला खूप सारी. पैशासाठी आपण काय मेहनत करणारच आहोत. काही जर करतो म्हटलं, काहीही करतो म्हटलं तर पैसा पाहिजे. पैसा काहीही करतो म्हटलं तर पैसा पाहिजे. पैशाशिवाय काहीच नाही मित्रांनो. जे बिगर लग्नावाले असतील त्यांनी 1-2 वर्ष लग्न अजून लेट करा. 1-2 वर्ष लग्न अजून लेट करा. पैसे कमा पैसे. आता तुम्ही माणसां लग्न लेट केलं तर वय वाढणार तर मग पुरी कोणी भेटणार नाही. पुरी जरी अरे पैसा असला तर काही बी भेटते. आजकाल बुढे भाडे लग्न होऊन राहिले, जे खाऊन राहिले त्याचा पैसा आहे. बार असता
रस्ता पहा. झाडं खूप आवश्यकता आहे झाडं लावायला. ते फक्त झाडाची आवश्यकता आपल्याला कधी वाटते फक्त उन्हाळ्यात. कारण की आपल्याला गाडी लावायला गाडी लावायला झाड पाहिजे, सावलीसाठी झाड पाहिजे, तिथं थांबासाठी झाड पाहिजे उन्हाळ्यात. बाकी तुम्हाला झाडाची आवश्यकता वाटत नाही. पण झाडाची आवश्यकता यासाठी वाटत नाही की तुम्हाला त्याचा फायदा पडते, थोडा हे होते त्यांना. बा कशी गाडी करते. डीजे गाडी आहे, डीजेवाली गाडी. माझा मुलगा नेहमी म्हणते डीजेवाली गाडी बाबा. असं कामं करतात. त्याने पैसा लागला म्हणजे त्या काय म्हणता कोणाले काही बोलू शकत नाही आपण. कोण म्हणते डिझेल नाही. पहा बरं डिझेलचे टँकर चालले ना. हां नाही डिझेलचं टँकर, डिझेल आहे, सर्व आहे. आपली सरकार सगळी व्यवस्था करते. पण कसं आहे त्यांनी सांगितलं बा जास्त अतिरिक्त हे करू नका. त्यांचं कोणाला बी वाटते ना. RTOची गाडी आहे. 9,000चा दंड, जाग्यावर फाईन. मुंबईचे साहेब होते म्हणते, मुंबईचे. मस्त सुरळीत चाललो होतो. त्याला RTO साहेबाने आत यायला काही घेणदेण नसते कोणाचं. तुम्ही कोणाचं काही मरो काही हो, तुमचा पैसा असो नसो काही घेणदेण नाही यायला. काहीच घेणदेण नाही यायला. फक्त दंड भरा. तुमच्या गाडीचं काम खाऊन नशीन झालं काय काही घेणदेण नाही राहिले. ते माणसं थोडी आहेत, ते माणसं नाही आहेत ते. पण त्याच्यासोबत एवढंच आहे, तुम्ही जेवढं प्रेमानं बोलताल तेवढं चांगलं होते. तुम्ही जर उचलबाजी केली काही केली काय सस्पेंड होतील. पण तुम्हाला तो दंड भरा जातो तर भराच लागेल. कारण की आपल्या गाडीत जर प्रॉब्लेम नसते तर आपण त्यांच्यासोबत भांडणं करू शकलो असतो, आपण बोलू शकलो असतो. पण तसं काही नाही आहे ना. आपल्या गाडीतच पासिंग नाही होईल, गाडीची पासिंग नाही होईल, गाडीचा इन्शुरन्स नाही. तर मग आपण काय बोलता. तरी ते आपण त्याच्यासोबत चांगलं बोलल्याच्यानं 20,000चा दंड 9,000वर आला. तर मग आपण 11,000 रुपये मालकाचे आज फायदा झाला.
आणि आता 1 महिना आपल्याला फ्री आहे. 1 महिना गाडी पकडली समजा कोणा RTO फारटीओनं तर हे पावत्या दाखवल्या त्याचे चरस काढून घ्या म्हणतात. तर 1 महिना आपल्याला टेन्शन नाही आता. चला रस्ता तर खराब व्हायचा आहे. असा आहे बाबा रस्ता खराब. एक गाडी नाही आता एक गलती आपली काय आहे, त्यांना हात दिला असता. पहिल्या गाडीवाल्यानं सोडला, पहिल्या RTOनं आपल्याला सोडलं, दुसऱ्यानं पकडलं. माझा कोणत्या रस्त्याने येतं आपण तिकून आलं असतं, तिकून RTOनं पकडलं असतं. माझा रस्ता आहे कोणता आपल्याला? मालकाने मागं लागेला ग्रहण एक ना एक चालूच आहे. एका झटक्यात मालकाने 9,000 रुपये वाढवून एका झटक्यात. त्याचे जे कोणी ओळखीचे आहेत फार रस्ता असं आहे. निमकरता असं आहे ते. तर आले जा काय झालं काय ते गाडी आली अजून